हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी आहे सीमा आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर इथे पाठीमागे तुम्हाला बऱ्यापैकी बिल्डिंगच्या खाली बांबू लावलेले दिसतील. तर आता लग्न सराई सुरू आहे आणि हे जे बांबू वगैरे लावलेले आहेत ना, तर त्या घरांमध्ये लग्न आहेत. त्यामुळे तिथे थोडंसं असं डेकोरेशन करण्यासाठी, मंडप टाकण्यासाठी ते बांबू वगैरे लावलेले आहेत. तर इथे वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:40 आणि आता मी चाललेले आहे कल्याण मार्केटमध्ये. तर शिवाजी चौक कल्याणचं मार्केट बऱ्यापैकी माहिती असेल. तर मी आणि माझी नणंद आम्ही दोघी जणी चाललेलो आहोत थोडंसं खरेदी करायला. तर मार्केटमध्ये जाऊन आले. साधारणपणे मी 5:40 घरातून निघाले होते आणि घरी येता येता जवळपास 8 वाजले आम्हाला दोघींना. तर खरेदीमध्ये ना थोडीशी आर्टिफिशियल जी ज्वेलरी म्हणतो तर ती खरेदी केली माझ्या नंदेने, कारण की रविवारी माझ्या भाचीची सुपारी फुटणार आहे. त्यामुळे थोड्याशा बांगड्या, टिकल्या आणि आणखीन थोडंसं असं छोटं मोठं साहित्य घेतलं. पाहुण्यांसाठी थोडीशी खरेदी केली, भाजी घेतली आणि मग तिथून पुढे आम्ही घरी आलो. घरी येत असताना ज्यावेळेस आम्ही रिक्षा स्टँडवर उतरलो, तिथून पुढे चालत येताना थोडीशी भूक लागली होती आणि म्हणून मी आणि माझ्या नंदेने शेवपुरी वगैरे खाल्ली आणि मग नंतर आम्ही मुलांना पार्सल घेऊन घरी आलो. इतकी थकले होते आणि मार्केटमध्ये इतकं गरम होत होतं ना, काय सांगू. म्हणजे पूर्णपणे घामाच्या धारा लागल्या होत्या आणि अजिबात म्हणजे ना बाहेर पडायची इच्छाच होत नाही. आणि दुपारचं ना तर चुकूनही बाहेर पडू नये, तरी आम्ही संध्याकाळी गेलो होतो. पण मार्केट खचाखच भरलं होतं आणि संध्याकाळचं ऊन कमी झाल्यामुळे बऱ्यापैकी लोक मार्केटमध्ये येतात खरेदी करण्यासाठी. वाटत होतं थोडंसं शूट करावं मार्केटमध्ये, पण मला ती संधी मिळाली नाही, कारण की गर्दी भरपूर होती आणि इतक्या घाई गडबडीमध्ये हे शूट करणं देखील मला जमलं नसतं. त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगते. साधारणपणे 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझी नणंद आणि माझा लहान मुलगा ते दोघंही कल्याण मार्केटलाच गेले होते आणि अशीच काहीतरी भाजी वगैरे खरेदी करण्यासाठी ती गेली होती आणि माझा लहान मुलगा तिच्या मागे लागून गेला होता. भाजी वगैरे खरेदी केली आणि तिची जी छोटी हँड पर्स असते ना, तर तिने तिच्या हातातल्या पिशवीमध्ये अशीच ठेवली होती वरती. आणि तिला माहितीच नाही की तिची पर्स ना अलगद त्या पिशवीतून कोणीतरी काढून घेतली आहे म्हणून. आणि ज्यावेळेस ती रिक्षामध्ये बसून ती आली घरी आणि ज्यावेळेस रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी जेव्हा तिने पर्स बघितली तर बॅगेमध्ये ना पर्सच नव्हती. तर त्या पर्समध्ये थोडेसे पैसे, त्याच्यानंतर तिचं ATM कार्ड आणि मोबाईल हे सगळं हरवलं होतं. त्यामुळे ना कल्याण मार्केटमध्ये गेल्यानंतर ना थोडंसं आपल्या पर्सची, मोबाईलची थोडीशी काळजी घ्यावी लागते. आणि हेच कारण आहे की आज ना मला मार्केटमध्ये काहीही शूट करता आलं नाही. पण मार्केटमध्ये ना आम्ही जे काही खरेदी केलं, जसं की बांगड्या म्हणा, टिकल्या म्हणा, त्याच्यानंतर आणखीन छोटं मोठं साहित्य, तर ते जे खरेदी केलेलं साहित्य ते माझ्या नंदेच्या बॅगेमध्ये नणंद घेऊन गेली आणि मी जी खरेदी केली होती भाजी वगैरे, तर मी इकडे घेऊन आले. इतकं प्रचंड गरम होत होतं ना, अक्षरशः घामाच्या धारा लागल्या होत्या, केस पूर्ण घामाने भिजले होते. म्हणजे ना इच्छाच होत नाही बाहेर पडण्याची. पण आता कसं आहे, काम असल्यानंतर आपल्याला बाहेर पडावंच लागतं. मार्केटमधून मी साधारणपणे 8 वाजता घरी आले आणि आल्यानंतर इतकं मला असं अस्वस्थ वाटत होतं ना, पटकन मी एक ग्लास पाणी पिलं, हातपाय धुतले आणि 10 ते 15 मिनिटं थोडंसं फॅन खाली बसले. तेव्हा मला कुठे बरं वाटायला लागलं. आणि मग नंतर आता वेळ तर भरपूर झाला होता, 8:30 वाजून गेले होते. स्वयंपाक आणखीनही काही झालेला नव्हता घरामध्ये. तर म्हटलं की आता असं काहीतरी बनवायला पाहिजे की झटपट होईल आणि म्हणून मी किचनमध्ये आले पटकन. आणि इथे ना असं वाटत होतं कधी एकदाचं ड्रेस चेंज करते. पटकन तो ड्रेस चेंज केला आणि मस्तपैकी कॉटनची अशी मोकळी गाऊन अशी घातली मी. इतकं मला कम्फर्टेबल वाटलं ना आणि इतकं बरं वाटलं ना. तर खरंच बरेच जण म्हणतात तुम्ही घरामध्ये गाऊन घालता का? तर हो, आम्ही घरामध्ये गाऊन घालतो, कारण की इतकं कम्फर्टेबल फील होतं ना गाऊनमध्ये. कंटाळा आला असेल, थकलेलं असेल तर गाऊन घातल्यानंतर इतका तो म्हणजे असा कम्फर्टेबल फील होतो ना, खूप शांत आणि मस्त वाटतं. तर आता इथे मी ना लवकरात लवकर स्वयंपाक काय करायचा म्हणून विचार केला की मुगाची डाळ करते तिखट आणि बाजूला भात लावते. तर मूग डाळ आणि भात बऱ्यापैकी मुलांना आवडतो. खिचडी केली तर जास्त कोणी आवडीने खात नाही आणि म्हणून मग मी हे 2 मेनू बनवायचे ठरवले. मुगाची डाळ इकडे मी आता फोडणीला देते, बाजूला कुकर वगैरे लावलाय. तर आता मला काही जास्त वगैरे भूक नाहीये, कारण की येता येता आम्ही दोघींनीही
शेवपुरी खाऊन आलो होतो आणि मुलांसाठी देखील मी पार्सल घेऊन आले होते. आवडते मुलांना शेवपुरी, पाणीपुरी वगैरे आणि त्यामुळे शेवपुरी खाल्ल्यामुळे पोट तर थोडंफार भरलं होतं आणि म्हणून म्हटलं की चला मूग डाळ आणि भात वगैरे करून झटपट हे होऊन जाईल. पण म्हणतात ना की मुगाची डाळ आणि भात केला इतकाच माझा विचार होता, पण नंतर परत विचार आला की अरे म्हणजे हे तर मुलं खातील, पण यांचं काय, म्हणजे मिस्टरांचं काय, कारण की त्यांना ना भाकरी ही लागतेच. आणि म्हणून नाही हो करत मी नंतर भाकऱ्या देखील केल्या आणि जी भाजी आणली होती तर ती भेंडीची भाजी देखील बनवली. म्हणजे नाही हो करत करत जवळपास सगळाच स्वयंपाक मी केला. इतकी थकले होते आणि इतका कंटाळा आला होता मला स्वयंपाक करायचा. बरेच जण म्हणतात तुम्हाला आळस येतो का, कंटाळा येतो का कामाचा? तर येतो, कारण की आपण देखील माणूसच आहोत. म्हणजे एक कॅपॅसिटी असते काम करण्याची आणि एक ठराविक कॅपॅसिटी संपली की आपल्याला देखील थकवा येतो. तर तसंच आज माझं काहीसं झालं होतं. तर मार्केटमधून मी काय आणलं ते तुम्हाला दाखवते. शिवाजी चौक कल्याणच्या भाजी मार्केटमध्ये आम्ही गेलो आणि इतका प्रचंड त्या भाज्यांचा असा मिरच्यांचा ठसका आणि वास वगैरे येत होता ना, पण माझी नणंद कदाचित तिकडनंच भाजी घेते आणि त्यामुळे मला तिकडे जावं लागलं तिच्यासोबत. भाजी स्वस्त मिळाली मला, कारण की भेंडी ही मला 20 रुपये अर्धा किलो मिळाली. तर मग म्हटलं की चला आली आहे तर भेंडी घेऊया, कारण की मी विचार केला नव्हता भाजी वगैरे काही घ्यायचा म्हणून. त्यामुळे पिशवी वगैरे काहीच घेऊन गेले नव्हते. त्याच्यामुळे त्या भाजीवाल्यांनी या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ज्या भाज्या दिल्या त्या तशाच मी घेऊन आले. तर अर्धा किलो भेंडी आणली आणि चांगली मिळाली मला 20 रुपये अर्धा किलो. तर यातली ना थोडीशी भेंडी मी आता बनवणार आहे आणि बाकीची भेंडी अशीच मी फ्रीजमध्ये ठेवून देईल. जेव्हा लागेल तेव्हा मी बनवून घेईल ती. तर थोडीशी करण्यासाठी आता साईडला काढलेली आहे भेंडी. आणि बाकीच्या भाज्यांमध्ये काय आणलं मी, तर कोबी आणला. त्याच्यानंतर इथे बघा या पिशवीमध्ये ना पेढा आणला. मुलांसाठी पार्सल ही शेवपुरी आणलेली, तर ती वर ठेवून दिली आहे, कारण की लहान्याने खाल्ली आणि मोठा गेलाय ग्राउंडमध्ये, आल्यानंतर त्याला देऊन टाकेल. तर हा बघा हा पेढा, आणि हा पेढा ना आमच्या गावचा आहे, म्हणजे बीड पाथर्डी इकडच्या साईडचा हा पेढा आहे. तर ते काकांना म्हणजे त्या काकांना मी ओळखते आणि बऱ्याच वर्षापासून ना ते काका एकाच ठिकाणी बसून हे पेढे विकत असतात. गावचा पेढा आहे पाथर्डीचा, आणि म्हणून म्हटलं की चला घेऊया. तर त्या काकांना बघितल्यानंतर आता खूप जुनी आठवण झाली, कारण की आता काका बरेचसे असे थकल्यासारखे दिसत होते. तर म्हटलं चला आले तर एक पाव पेढे घेऊया त्यांच्याकडनं. तर मी हा पेढा घेतला, खव्याचा पेढा आहे तो. त्याच्यानंतर हे ना 20 रुपयाचे चिकू घेतले, साधारणपणे 6 आले चिकू. कोबी घेतला आणि 100 रुपये चा 1 किलो लसूण घेतला आणि सोबतच थोडासा मसाला यांनी सकाळी आणून ठेवलं, ती पिशवी तशीच खाली राहिलेली. तर लसूण मी घेऊन ठेवला, कारण की लसूण लागतो. आणि यांनी जो आणला होता ना लसूण, तो बऱ्यापैकी बारीक होता आणि तो लसूण ना निवडायला थोडासा कठीण जातो, कारण की तो ओला लसूण होता. तर हा लसूण मी 1 किलो आणलेला आहे 100चा. तर आणला ना की फायद्यात पडतं असं काही मार्केटमध्ये गेल्यानंतर. तर हा बघा हा लसूण मस्त असा मोठा मोठा बघून आणला. याच्यापेक्षा देखील मोठी साईज होती, पण म्हटलं की नको हेच ठीक आहे. आणि हे आंबे यांनी सकाळी आणले होते 6, तर त्यापैकी फक्त 3च राहिले. तर हे ना सगळ्या भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि फळं एका साईडला काढून ठेवते. तर आता हे फळ ना एका चाळणीमध्ये मी काढून ठेवणार आहे. तर चाळणी घेते आणि त्यामध्ये चिकू सोबतच आंबे वगैरे ठेवून घेते. तर मुलं म्हणत होते मम्मी आमरस बनव, पण म्हटलं की नाही, आता माझ्यामध्ये अजिबातच स्टॅमिना नाहीये, कारण की आता जर रस बनवला तर त्याला खूप उशीर होईल आणि त्याशिवाय जेवणामध्ये भाकरी आहेत, तर आमरस आणि भाकरी काय बरोबर लागणार नाही. तर म्हटलं उद्या सकाळी चपाती बरोबर बनवून देईल, आणि म्हणून मग मी हे तसेच साईडला ठेवले. तर ह्या पिशवीमध्ये ना ही फळं मी काढून घेते. आज मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी आज ना थोडंसं ऑब्झर्वेशन करत होते मी, कारण की जे भाज्या आणि जे फळं विकायला जी काही माणसं आणि ज्या काही मावश्या वगैरे ज्या बसल्या होत्या ना, तर खरंच त्या देखील भर दुपारी उन्हामध्ये बसल्या असल्यामुळे आणि संध्याकाळपर्यंत बसायचं म्हटल्यानंतर त्या देखील वैतागलेल्याच दिसत होत्या. आणि एक मावशी होती ना, तिच्या ह्याच्या टोपलीतले सगळे चिकू संपले होते आणि इतके चिकू बाकी होते, आणि ती म्हणत होती की घेऊन जा, थोडेसेच राहिलेत म्हणून संपून टाकायचे, तर घेऊन जा. तर मग द्या म्हटलं, आणि 20 रुपयाचे तिने काहीतरी 6 चिकू वगैरे दिले. तर आज मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी मार्केटमध्ये ना भाजी विक्रेते, फळ विक्रेते बसले होते, आणि खरंच उन्हाळा इतका कडक आणि जबरदस्त आहे ना, की त्याच्यामुळे ना बाहेर पडणं तर आपल्याला अशक्य होतं. पण जे खरंच कमवण्यासाठी बाहेर पडतात आणि ज्यांचा व्यवसाय भाजी विक्री किंवा फळ विक्री किंवा इतर काही विकत असतील, तर ते ना अक्षरशः आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी किंवा मग स्वतःच्या पोटासाठी कमवण्यासाठी ते बाहेर पडलेले असतात. आणि ज्यावेळेस हे चिकू घेत होते ना, तर ती मावशी जी आहे ना इतकी थकलेली
दिसत होती आणि अतिशय एकदम असं केविलवाण्या स्वरामध्ये म्हणत होती की ए बघ शेवटचेच राहिले ते घेऊन जा, 20 रुपयाचेच आहेत, आता मला घरी जायचंय म्हणून. तर फार मला असं म्हणजे म्हणतात ना असं एकदम वाईट वाटलं, म्हणजे मनाला लागलं माझ्या, वाईट म्हणता येणार नाही. आणि मग म्हटलं की ठीक आहे द्या म्हणून. तर मी चिक्कू घेतले ते आणि मी घरी आले नंतर. तर ना आपल्याला असे मार्केटमध्ये किंवा आपल्या अवतीभोवती असे जे विक्रेते असे दिसले ना, तर त्यांच्याकडे ज्या वस्तू असतात तर खरंच गरजेच्या असतील तर विकत घ्या आणि त्यांच्या सोबत ना तुम्ही असं भाव वगैरे करत बसू नका, की जसं की कमीच आहेत आणि आता घरीच चाललेले आहात तर तुम्ही मग इतक्याच किमतीला वगैरे द्या. तर असं करू नका, कारण की बिचारे ते देखील आपल्या पोटासाठीच करत असतात. तर मग मला ना त्यांचं फार म्हणजे असं मनाला अशी ती गोष्ट लागली आणि मग मी ना त्यांच्याकडनं ते चिकू वगैरे घेऊन घरी आले आणि तीच गोष्ट मला सारखी आठवत होती. म्हणजे किती भर उन्हातानाचं माणसं आपल्या कुटुंबाला पोहोचण्यासाठी किती कष्ट करत असतात आणि आपण त्यांच्यासोबत असं ना भावतोल करू शकत नाही. मला असं प्रामाणिकपणे वाटतं. करूच नये म्हणजे आपण असं. कारण की आपल्याकडे इतकं तर आहे की आपण व्यवस्थित 2 वेळचं खाऊ शकतो. पण मग अशा माणसांना थोडासा हातभार जर लागला आणि तो जर आपल्यामुळे जर लागत असेल ना, तर ह्यासारखं समाधान कुठेच नाही. आता आपण डीमार्ट, रिलायन्स किंवा मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये वगैरे जातो, तर तिथे भाव करतो का आपण? तर जे काही टॅग प्राइस दिलेली असते त्याच टॅग प्राइसला आपण त्या वस्तू खरेदी करत असतो. पण मग यांच्यासोबतच आपण का भाव करायचा नाही का? तर म्हणून मग मी काही भाव वगैरे केला नाही आणि बऱ्याचशा ज्या 1-2 वस्तू आणल्या ना, तर त्यांनी ज्या किमतीला सांगितल्या त्याच किमतीला मी घेऊन आले आणि तसंही स्वस्त होत्या, इतक्या काही महाग नव्हत्या. तर इथे सगळा स्वयंपाक माझा झाला आणि भाकरी वगैरे मी तव्यावर करून घेतल्या आणि त्याच तव्यावरती मी ना भेंडी परतून घेतली. तर साधीच भेंडी बनवली. जिरं, मोहरी आणि भरपूर लसूण, हिरवी मिरचीची फोडणी घातली आणि त्यावरती मस्तपैकी भेंडी परतून घेतली. तर गॅस चालू आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवले बघा. तव्यामध्ये भेंडी आहे आणि एका साईडला मूग डाळ. तर आजचा स्वयंपाक नाही म्हणता शॉर्टकट मारायचा माझा विचार होता, पण नाही म्हणता सगळा स्वयंपाक माझ्याकडनं पूर्ण झाला. तर इतकी थकले होते तर म्हटलं आता चला इतकं केलंय तर आता हे भांडे जे पडलेले आहेत थोडेसे तर ते देखील मी घासून टाकते. तर मार्केटमध्ये गेल्यानंतर यांनी चहा वगैरे घेतलेला, तर ती भांडी तशी सिंकमध्ये ठेवलेली, ती सगळी घासून काढली आणि आता स्वच्छ असं सगळं आवरलंय किचन वगैरे. मुलांना जेवायला देते आणि मी देखील जेवून घेते, कारण की खूप दमली आहे मी, कारण की दुपारी देखील मला आराम वगैरे मिळाला नाही, झोपली नाही मी. तर आता विचार करते मुलांना जेवायला देते आणि मग मी जेवून घेते आणि मस्तपैकी मी आता झोपणार आहे. तर आता वाजलेले आहेत जवळपास 9:40 होत आले आहेत, म्हणजे 9:45 होत आलेले आहेत आणि आता विचार केला की भरपूर वेळ झालाय, चला आता हे पटकन आवरते, जेवते आणि मग मी झोपून घेते. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. तर आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला, 1% जरी आवडत असेल ना, तर नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.